माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठाच्या लोकांनो, बघा दादांनो, आमच्या भारत देशात अखंड भारतामध्ये तथागत बुद्धांनी एवढी मोठी क्रांती केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, ह्युमॅनिटी, इन्सानियतच्या मार्गाने. आणि दादांनो, बुद्धाने सांगितलं की मी वास्तव्यवादी आहे, मी काही कुठला परमेश्वर नाही आहे. त्याने सांगितलं की तर्कशुद्ध बुद्धी. आता बघा, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा हा निसर्ग आहे. आपण बघतो आपल्या डोळ्यांनी की जेव्हा निसर्ग नाराज होतो, पृथ्वीवर जे पशु पक्षी आणि माणसं असतात हे सजीव आहेत, लिव्हिंग थिंग आहेत. यांच्यावर जेव्हा नाराज होतो तर भूकंप येतो आणि 1 मिनिटाचा आतमध्ये पशु पक्षी माणसांना जमिनीच्या आतमध्ये गाडून निघून जातो. त्यानंतर पाऊस येते. एवढं सायन्स पुढं गेलेलं आहे. पण बघा, एवढे मोठे मोठे धरणाच्या भिंती तोडून तो हजारो लाखो लोकांचं वाहून घेऊन जातो. त्यानंतर वादळ येते. तुम्ही किती सायन्सचा उपयोग करा, कारण वाऱ्याचा जोर एवढा असतो की ते माणसांना हवेत घेऊन जातो. तो अशा प्रकारे या पृथ्वीवर निसर्ग हा सगळ्यात मोठा आहे, नेचर. आणि बुद्धांनी काय सांगितलं? मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो. वास्तव्यवादी म्हणजे जी गोष्ट होते किंवा जी गोष्ट आमच्या डोळ्यात दिसतंय त्यालाच मी मानणार. आता पशु पक्षी मनुष्य सजीव आहेत आणि सगळ्यात बुद्धिवान हा मनुष्य आहे, मानव आहे. बुद्ध काय म्हटला की मी वास्तववादी आहे, तर्कशुद्ध बुद्धी. विज्ञान आणि मॅथेमॅटिक्स टाईममध्ये बघा, पशु बघा, कुत्रा बघा, नर मादीचं मिलन झाल्यानंतर तिसऱ्याची उत्पत्ती होते, त्याशिवाय होते का? पक्षी बघा, मेल फिमेलचं संगम झाल्यावर पक्षी अंडे देतो, मेल काही दिवसानंतर, आणि काही दिवसानंतर ती पक्षी साधा आपली कोंबडी बघा, पिले बाहेर निघतात. आणि माणसाचंही तसंच आहे. मेल फिमेलचं संगम झाल्यानंतर जेव्हा बाईला गर्भ असतो तेव्हा ती बिचारी 9, 9.25, 9.5 महिन्यात एक बाळाला जन्म देते. हे वास्तव्य आहे. आपण मानव आहोत तर मानवाचा तर विचार करू ना, खरं काय ना खोटं काय. आणि ह्या मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचा मार्गाने, आणि टाईम लागतो, म्हणजे गणित, मॅथेमॅटिक्स, याच्याने बुद्धाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, म्हणजे सगळे मानवाचे आहोत आपण. मग मानवाचं कसं चांगलं होईल हे आपण विचार करू की नाही? की मानवाचं कसं वाईट होईल हा विचार करायचा का दादा? आणि बुद्धांनी अशा अखंड भारतामध्ये हजारो वर्ष अगोदर एक थेंब सुद्धा रक्ताचं सांडवलं नाही. आणि या अखंड भारताला सोन्याची चिडिया केली होती, म्हणजे एवढं डेव्हलप केलं होतं. आणि त्याचं उदाहरण मी महाराष्ट्रातलंच देतो. बुद्धाच्या काळातलं अजंठा वेरूळ औरंगाबाद जवळच आहे, मानवानीच तयार केलेला आहे. तर किती टॅलेंटेड लोक होते त्या काळात. म्हणजे बुद्धचे विचार अहिंसेच्या मार्गाने आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवाच्या मार्गाने कितकी मोठी डेव्हलपमेंट केलं. त्यानंतर दादांनो, आपल्या देशाचं GDP त्या काळात 20 ते 25% होतं. हिस्टॉरिक बघा, आज पण आम्हीच होतो ना, मूळ निवासी आम्ही भारतातले राहणारे आहोत. त्यानंतर जगातनं इथं तटशिला बघा, लोक नॉलेज घ्यायला यायचे, विज्ञान आणि तर्कशुद्ध बुद्धीच्या याच्यासाठी. आणि आजही जगातले लोक आणि भारतातील लोक, VIP लोक डेव्हलप कंट्रीमध्ये जातात या पृथ्वीवर. अमेरिका, जापान, रशिया काय म्हणतात? आम्ही बुद्धाच्या देशातून आलो.
आणि जगाने त्या बुद्धाच्या नॉलेजने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानियत आणि विज्ञान आणि मॅथच्या याच्याने तर्कशुद्ध बुद्धीने आपल्या देशातील लोकांना काय देतात? शिक्षण देतात. तर्कशुद्ध बुद्धी, विज्ञान आणि मॅथने जॉब क्रिएट करतात आणि आपल्या देशातील लोकांचं डेव्हलपमेंट म्हणजे देशाचं डेव्हलपमेंट करतात. आणि मग काय झालं? मग बघा, आमच्या देशाचा पहिला प्राईम मिनिस्टर ज्याचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू, आर्य विदेशी ब्राह्मण, हा या देशाचा दुश्मन आहे. आर्य विदेशी ब्राह्मण तो भारत एक खोजमध्ये सांगतो की आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं हजारो वर्ष अगोदर भारतात आलेले आहेत. त्यानंतर आज प्रेझेंट आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, RSS, इंडिया अलायन्स, जनसंघ, RSS, 80मध्ये BJPचा NDA अलायन्स, जी या देशाची 90% लोकांचे आतंकवादी, हत्यारे पार्टीज, इंडिया अलायन्स, NDA अलायन्सचे जे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही लोकांचे जे संघटना आहे नागपूरला, आतंकवादी संघटन RSS, याचा हेड मोहन भागवत बनतो. हा आमच्या 90% लोक जे सर्व्हिस टॅक्स भरतो त्याच्या पैशाने झेड सिक्युरिटी मध्ये राहतो आणि हा ढोराचा डॉक्टर म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर आहे. हा म्हणतो की आम्ही लोकांनी तुमचं शोषण केलं, 90% लोकांचं. कोणी म्हणतात 2,500, कोणी 1,000, 3,000. बघा, आर्य विदेशी ब्राह्मण जगातले टेररिस्ट कूर हे युरेशियामधनं कोणी 2,500 म्हणतात, कोणी 3,000 वर्ष अगोदर हे भारतामध्ये युरेशियातनं आलेले आहेत. आर्य विदेशी ब्राह्मणांनी आमच्या देशामध्ये वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, मनुस्मृती तयार केली आणि आमचा देश हा 10व्या मौर्य राजा नागवंशी बृहदत्तची हत्या यांचा हेड पुष्पशुंग याने कपट बुद्धीने त्याची हत्या केली. आणि ह्या लोकांनी जे बुद्धाचे जे प्रसारक होते, बुद्धाला मानणारे, बुद्धाचे विचाराचे प्रसारक, त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये फेकून दिलं आणि बिचारे जितके जागा मिळाल तिकडे पडून गेले. कोणी कोरियाला गेले, कोणी जापानला गेले, कोणी थायलंडला, जिथं जागा मिळेल तिथं पडून गेलेत. आणि यांनी काय केलं? त्यानंतर वर्णव्यवस्था बनवली. काय म्हणतात? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, म्हणजे हे आर्य विदेशी ब्राह्मण हे ब्रह्माच्या तोंडातनं झालेत. हे भारत देशाचे मालिक, म्हणजे यांचे हे जे म्हणतील ते सगळ्यांनी करायचं. आणि वर्ण केले 3 वर्ण आणि 4था वर्ण मी सांगतोय तुम्हाला. बघा, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा मालक, हा शिक्षण शिकणार, याच्या ऑर्डरप्रमाणे काम करायचं. भावोत्न क्षत्रिय हा शेती करणार. आता शेती केल्यानंतर बॉडी होणार, मेहनत केलं तर यांनी काय करायचं? वेळ प्रसंग आला तर लढाईसुद्धा लढायची, पण हा जो म्हणेल म्हणजे हा याचा गुलाम, त्याचा हुकूम मानायचं आणि नाही मानला तर हत्या करणार. वैश्य हा धंदा करणार, पण वैश्याने क्षत्रियाला नाराज नाही करायचं आणि तो तर मालकच आहे. आणि आमच्या जन्म 90% जो 90% मूल निवासी बहुजन समाजाचे लोक आहेत, इथले जे मूल निवासी आहेत, यांचं 7,000 जातीमध्ये डिवायडेशन करून 7,400 काही जातीमध्ये. आणि आम्हाला म्हणतात तुम्ही ब्रह्माचं पायातनं जन्मले आणि नेहमीसाठी आम्हाला शूद्र वर्णात ठेवलं, म्हणजे खालचा वर्ण. आणि हे लोक बॅचलर आलेले होते. यांनी शूद्राची 3 वर्षाची मुलीपासून स्त्रिया, पुरुष, लहान पोरं यांच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करून आम्हाला आमचं 3,000 वर्षापर्यंत शोषण केलं आणि आम्हाला नेहमीकरता गुलाम करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, पशु पक्ष्यांना पण विचार करण्याची ताकद असते आणि सगळ्यात बुद्धिमान मानव आहे. आता मी उदाहरण देऊनच स्पष्ट करतो, मी प्रॅक्टिकली बोलतो, मी काल्पनिक कधीच नाही बोलणार.
ते तुम्ही विचार करायचं खरं काय खोटं काय. मी बोलत राहणार, श्वासात श्वास आहे तिथपर्यंत बोलणार. कारण आता मोबाईल आलेला आहे, आम्ही 21 सेंचुरीमध्ये आहो. ते तुम्ही विचार करायचा आहे. मी बोलण्याचं काम करणार, तो माझा अधिकार आहे. ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांचे विचार सांगायला जिथपर्यंत भारतात संविधान आहे तिथपर्यंत मला तर कोणी मनाई नाही करू शकत. आणि मी तर चॅलेंज करतोय सगळ्यांना. तर यांनी बघा, म्हणजे विचार करण्याची ताकद. कुत्रा असतो, कावळा असतो, चिकन खातो तो. आता मी मातीला ओलं केलं, वाढवलं त्याला, आणि त्याला कलर दिलं चिकनसारखं. आणि मी जर कावळा हा चिकन खातो आणि सडला मासे खातो, कुत्रा चिकन खातो आणि मेलेल्या ढोरांना नाही खातो. मी त्याला जर टाकलं ते पीस मातीचं ओलं करून वाळून कलर दिलेलं, तो खातो का? म्हणजे आम्ही मानव जगाच्या पाठीवर बुद्धिवान, त्याचे विचार करण्याची शक्ती. यांनी सडला मांस खाणारा कुत्रा आणि कावळा, त्याचे जे शक्ती आहे म्हणजे बुद्धी, ब्रेन, ते विचार करण्याची शक्ती सडला मांस खाणारा कावळा आणि कुत्रा तो विचार करतो, त्याचा खालच्या स्तराला आणून ठेवली. म्हणजे बघा किती शोषण केलं. कुत्र्यालाही कळतो. आज तुम्ही अमेरिकेमध्ये बघता 26 नोव्हेंबरला टेक्सासवरून बुद्धाचा वेश करतात ते बिचारे. प्रत्येक वर्षी 90 दिवस पायी चालतात. आणि दादांनो, त्यांच्यासोबत एक इंडियन कुत्रा आहे. त्या कुत्र्याला कितीदा तर तिने हाकललं, पण तो त्यांच्याशिवाय चालतच नाही. म्हणजे त्यालासुद्धा अक्कल आहे की हे माझे कोणीतरी आहेत, माझे मला प्रेम देतात. आणि 90 दिवसांत वॉशिंग्टनला जातात आणि अमेरिकेतले लोक बुद्धाच्या नावाने त्यांना हात जोडतात आणि ते सुद्धा हात जोडतात. बघा, म्हणजे मानवता तिथं आहे अमेरिकेत, पण माझ्या देशातलं दुःख बघा दादांनो. आणि बिचारे 1 रुपयासुद्धा घेत नाही आणि ते सुद्धा हात जोडतात. मी सुद्धा अमेरिकेत जाऊन आलेलो आहे. एवढे मानवतावादी विचार आहेत तिथं दादा. ना आमच्या देशात बघा कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे. त्यानंतर बघा एवढं आमचं बुद्धीचं शोषण केलं. त्यानंतर आजपासून 1000 वर्ष मागे जा, याच महाराष्ट्रामध्ये बसेश्वर हा लिंगायत गुरु, शूद्र अतिशूद्र. कारण आता इतिहास बघा, बाया आमच्या इथं सांड आलेले आहेत, बॅचलर आलेले आहेत. तर राजा लढाई लढण्यात ताकद आहे. आता राजाने लढाई लढल्यानंतर त्याला जी प्रॉपर्टी मिळते त्याला हिशोब करणारे कोण होते दादा? कोण शिकलेले होते? आर्य विदेशी ब्राह्मण. कशाच्या नावाने? मुनिमजी. आमच्या बाया, शूद्र बाया ह्या अंधविश्वासी. ब्रह्माचा टोन म्हणजे देव. पूजा पाठाच्या नावाने हे क्षत्रिय राजाच्या घरी वैश्यधंदा करायचं. त्यांना पण बायकाची गरज आहे ना. हे तर नैसर्गिक आहे. अरे पशु पक्षी नैसर्गिक, त्यांना सुद्धा मेल असेल तर फिमेल लागतं, फिमेल असेल तर मेल लागतं. तर त्यांच्या घरी पण बुद्धी कुणाची चालत आहे? आर्य विदेशी ब्राह्मण, तो मालक. त्यांच्या जनरेशन होत चाललं. आता राजा 5-5, 7-7 बायका करायचे, 10-10 बायका करायचे. तर राजाच्या घरात तर काही कमी नाही. आम्ही शूद्रासारखं होतं का? हां, मेलाच तर मेला, उपाशीरा काही राहा. हां, तर दादांनो त्याच्या घरात ड्रायफ्रूट लागलेला आहे, मदिरा होतं त्या काळात. हां, नॉनव्हेज खात होते. तर राजा किती बायकांना समाधान देईल? माणसंच होते ना ते पण, 1, 2, 3. मग हे जे आलेले आहेत, आता उदाहरण देतो पशुचं किंवा पक्षीचं घ्या. कुत्रा असतो, कुत्री असते, ते कधी विचारते का हा म्हातारा आहे, याला बिमारी आहे का, काळा आहे का, गोरा आहे? त्याला सॅटिस्फॅक्शन पाहिजे. तर मग बाकी राण्यांना जेव्हा हे तर नैसर्गिक आहे ना, तर हे तिथं राजा ज्या बाईसोबत संसार करायचा त्याच्यासोबतच हे आपलं काय करायचं, पाणी टाकायचं ना झाड लावायचं काम. बघा, वैश्याच्या घरी हेच होते. मग हे झाड उत्पादन करत चालले आपले झाडाचं. कारण यांनी पाणी जरी टाकलं पण बुद्धी कोणाची चालत आहे? खरं आहे का खोटं आहे? तर 10% यांनी ते तयार केलेत.
आजपासून 1000 वर्ष अगोदर 10व्या सदीमध्ये अगोदर राहिलं असेल, बरोबर आहे. तर 11व्या सदीमध्ये बसवेश्वर इथंच झाला. लिंगायत गुरु सगळे शूद्र अतिशूद्र. काय सांगितलं संतांनी? त्यानंतर नामदेव महाराज शूद्र अतिशूद्र शूद्र, त्याला एवढं मारलं की तो गुरुद्वारामध्ये बिचारा शिरोमणी नामदेव महाराज झाला. त्यानंतर रैदास, उद्याला त्यांची जयंती आहे 1 फेब्रुवारीला. मी त्यांना राष्ट्रसंत म्हणायचं, जगसंत श्रेष्ठ, जसे आमच्या इथे तुकाराम तसं एवढी मोठी क्रांती केली. मी आपल्या देशवासियातर्फे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेला मानणारे जेवढे काही लोक आहेत त्यांना मी अभिवादन करतो. उद्या त्यांची जयंती आहे. आपले जगसंत श्रेष्ठ रैदास महाराज. त्यानंतर कबीर गुरु गोविंद सिंगला मारलं, पूर्ण फॅमिलीला मारून टाकलं. म्हणजे जो पण यांच्या विरोधात जाईल त्याला मारतात. आणि संतांनी काय सांगितलं? अरे तुम्ही देवाचे पोर आहात, कोणी उचनीच नाही, कोणी सगळे मिळून मिसळून राहा. ही दिशा त्यांनी दाखवली आजपासून 1000 वर्ष. आणि किती संतांनी कुर्बानी केली, कोणी मारलं त्यांना? एखादी क्षत्रिय राजांनी संतांना मारलेल्याचा इतिहास आहे का? आणि जेव्हा संतांनी क्रांती केली तर 13व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं. मोगल चतुर, मोगलांनी बायका यांच्याच केल्या. आता मी तुमच्या घरात आल्यानंतर मला तुमची ऐकावं लागले ना, तर यांचा हायब्रिड तयार झालं. तर 16व्या शतकापर्यंत मोगल राजे आणि हे क्षत्रिय राजे, कारण मोगलांचे तर तानसेन म्हणून तेच राहायचे, असे 500 ते 600 राजे मोगल आणि क्षत्रिय या भारत देशात 16व्या सदीपर्यंत होते. आणि नंतर डच आलेत, धंदाकार ख्रिश्चन, त्याने सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार केला. मग जे शूद्र अतिशूद्र लोकांना त्यांनी म्हटलं, एवढं अन्याय अत्याचार करतायत, दादा ख्रिश्चन धर्म घ्या ना, आम्ही तुमची हिफाजत करतो. कारण हे फॉरवर्ड झालेले होते, हे बिझनेससाठी फिरायचे पूर्ण जगात. आणि 16व्या शतकामध्ये बघा, याच महाराष्ट्रात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजचा जन्म 1608ला देव रोडमध्ये झालेला आहे. देवगाव पुण्यापासून 10 किलोमीटर दूर. आणि आमच्या महाराष्ट्रातले शूद्र अतिशूद्र संतांनी, आमच्या आया बहिणींनी एवढी मोठी क्रांती केली. कशासाठी? समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी. आणि सांगितलं सगळे तुम्ही देवाचे पुरत मिसळून राहा. आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पहिली क्रांती पंढरपुरात केली. काय सांगितलं? पांडुरंग विठोबा. आणि हे बघा इतके क्रूर. ज्ञानेश्वर महाराज झाले, ते सुद्धा ब्राह्मण होते पुण्यात, त्यांच्या आईवडिलांना मारलं त्यांना सुद्धा. म्हणजे यांची टेंडन्सी, कोणीही असो, जो कोणी मानवतेच्या विचाराने लोकाला सांगेल त्याची हत्या करायची. हा यांचा खुनातला रक्तातला हे, बरोबर आहे. आणि अशा जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाची हत्या 1650ला 42 वर्षे केली. आणि काय लिहितात? तुकाराम महाराज पुष्पविमानाने गेलेत. अरे आज तुम्ही 21व्या सदीमध्ये जिवंत माणूस कधी जातो का स्वर्गात? आज तर विचार करा ना कमीत कमी. म्हणजे पूर्ण खोटा इतिहास लिहून आज पूर्ण या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना गुलाम करून ठेवलेलं आहे, मानसिक गुलाम. कारण तेव्हापासून मानसिक गुलाम हे 10% आहेच बघा. त्यानंतर 1594चा जन्म शहाजी राजे भोसले. कुणाचं नाव आहे? 19 फेब्रुवारी 1630ला जन्मलेले जगातले सगळ्यात बुद्धिवान राजा छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म झाला. आई जिजाऊ सिंदखेड राजाची, लखोजी जाधवची मुलगी विदर्भातली. दादांनो, शहाजी राजे भोसलेंचं मृत्यू झालं तर हे काय म्हणतात, इथं सती प्रथा होती. शूद्र अतिशूद्रातला बायांचा नवरा जर मरण पावला त्याला चितेवर जिवंत जाळायचे आणि नगारा पिटायचे. आणि त्या काळात इथं पेशवाई होती आणि मोगल राजा इथंच होते.
तानसेन म्हणून ते मोगल राजाकडे सुद्धा हे करायचे तेच काम. पाणी टाकायचं, झाड लावायचं. बघा, कारण ते पण बॅचलर आले होते, त्यांचे पण हायब्रिड. मग हे 10चे थोडेसे वाढले 12-13%. आणि अशा महान आईने तलवारीने क्रांती केली स्वाभिमानासाठी. शिवाजी महाराजांनी, आई जिजाऊने शिवाजी महाराजाला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कीर्तनात पाठवलं. दोघांमध्ये फक्त 20 वर्षाचा फरक आहे. 1650ला 42 वर्षी त्यांची हत्या करण्यात आली आणि 1630. तर महाराज जास्तीत जास्त 12, 13, 14 वर्षाचे होते. जिजाऊने त्यांना जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचं कीर्तनात बसवलं नॉलेज देण्यासाठी. बघा, आणि काय लिहितात पुस्तकात, नंगा साधू रामदास स्वामींनी, म्हणजे पूर्ण काल्पनिक इतिहास खोटं सांगून आज सगळ्यांना यांनी गुलाम केलेला आहे. ज्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या क्रांती झाल्या तिथं असा महान राजा 1663 कोण होते याच्याकडे, जे शूद्र अतिशूद्रातले मुस्लिम धर्म त्यांनी सांगितलं, एवढं अन्याय अत्याचार केलं. मोगलांनी आपल्या धर्माचा प्रसार केला, सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमची राखण करणार, तुम्हाला मारू देणार नाही. तर बघा प्रॅक्टिकली सांगा, इनामदार कुठं नाव आहे, काशीत कुठं आहे, कालेरकर माझ्या ब्रिगेडियर होता मुसलमान, ओबीसी मराठा ब्राह्मण आणि पाटील सगळ्यात आहे. तसे मुस्लिम सरदार आणि बॅकवर्ड क्लासचे लोक सरदार म्हणून होते. महाराजांचं राज्य हे केरलापर्यंत होतं. 1663ला डच आणि मोगल म्हणतात की आम्ही शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना बाहेरच्या देशामध्ये लेबर म्हणून हमाली करायला पाठवतो. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हटलं होते, खबरदार, माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर तुम्ही घरात जरी बंद केलं ना, तलवारीने तोडून कापून काढील. हे होते आमचे शिवाजी महाराज, शूद्र राजा, छत्रपती, जगातले सगळे टॅलेंटेड राजा. आणि अशा राजाचं, शूर राजाचं राज्याभिषेक या पेशवाईने नकारलं. महाराजांनी काशीवरून गांगाभटला सोन्याचं वेट इतकं सोनं दिलं दादांना, त्यांचं वेट इतकं. आणि त्या गांगाभटाने महाराजांचं राज्याभिषेक पायाच्या अंगुठ्याने केलं. आणि अशा गांगाभटाला यांनी बाथरूममध्ये मारलं. आणि काय लिहितात, शूद्र राजाने पाप केलं म्हणून शिवाजी महाराज मेले. म्हणजे किती हे नीच वृत्तीचे लोक आहेत आणि खोटा इतिहास लिहिणं काल्पनिक करून आज पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण भारताला यांनी गुलाम करून ठेवलं आहे. तर मोबाईल आलेला आहे, विचार करा. आणि तुमच्या घरामध्ये ज्या बाया आहेत ना, लहान मुलं, फुकट नाही मिळालेलं आहे स्वातंत्र्य. आणि अशा महाराजांचा मृत्यू 1680ला 50व्या वर्षी होतो. त्यानंतर त्यांचा मुलगा 1657चा जन्म, छत्रपती संभाजी महाराज. 12 ग्रंथ लिहिले आणि एक सुद्धा लढाई नव्हते हारले. 1689ला इथं औरंगजेब पण होता मोगल, आणि पेशवाई होती. या लोकांनी कपटीने पकडून महाराजांचे 32 तुकडे करून पुण्यापासून 45 ते 50 किलोमीटर दूर भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलेत. आणि दादांनो, आमच्या आया बहिणी दुसऱ्या दिवशी गेल्यात. आणि शूद्राचं अजून अतिशूद्र म्हणजे हे दिवसभर रातभर हाकतील सकाळीपासून. तर अतिशूद्र म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांनी सकाळी उठून हाताने उचलून टोपलीत टाकून ते बाहेर नेऊन फेकायचे. बघा, आणि ज्यावेळेस पेशवाई होती त्यावेळेस त्यांना थुकण्याचा अधिकार नाही. ढुंगणाला झाडू म्हणजे जागेला विटार होत होता. आणि दादांनो, मेलेल्या ढोराचं मांस खाण्यासाठी यांनी मजबूर केलं. आणि अनुसूचित जमाती म्हणून हे साऊथमधले नेमुद्रीपाद इतके क्रूर दादा, कारण आदिवासी जंगलात राहायचे. या लोकांनी रिजवा नावाची अनुसूचित जमाती 3 वर्षाच्या पोरीपासून स्त्रियांच्या अंगावर कपडे नाही पाहिजे, कपडे राहिले तिचे 2 साईडची छाती कापायचे. आणि शूद्राचं लग्न झालं तर पहिले 5 दिवस हे भोग करायचे. आणि छत्रपती संभाजी महाराज 32 तुकडे करून नदीत टाकल्यानंतर बाया सकाळी गेल्यात दादांनो. तर वडू बुजुर्गला राहणारा गंगाराम महार, गायकवाड महार, त्याची बायको पण गेली. आणि ती आली परत, सांगितलं नवऱ्याला, महाराजांचे 32 तुकडे टाकून फेकलाय नदीमध्ये आणि दवंडी दिलाय, जो हात लावल त्याला आम्ही मारू.
ठार करू. बिचारा गेला सायंकाळच्या वेळेस. त्याला शिवलं, आज शिवले, ती फॅमिली आहे अजूनही तिथं, आणि उचलून आणून आपल्या अंगणामध्ये त्याचा अंत्यविधी करून समाधी बांधली 1689ला. त्यानंतर बघा, नगर डिस्ट्रिक्टमध्ये 1725ला आदिवासी अहिल्याबाई शिंदे, 1725चा जन्म. महार सगर शिंदे, आणि त्यांचं लग्न झालं महाराजांच्या कुटुंबाशी, होळकर. आणि बिचारी तलवार घेऊन लढली. हे धनगर जे बिचारे जंगलात राहतात दिवसभर, मेंढरं आणि बकरे पाडून, आणि रात्रीला ते सायंकाळच्या वेळेस शेतामध्ये बसवतात, त्याच्यापासून खत तयार होऊन शेतकरी त्यांना पैसे देतात. असे पोट भरणारे आदिवासी. त्यांचं लग्न होळकरशी झालं. बिचारी तलवार घेऊन लढली, इंदोर शहर बसवलं, आणि त्यांचे पूर्वज हे शिंदे जे आहेत राजस्थान आणि महाराष्ट्र MP चे, आणि हे लागूनच आहे ना MP महाराष्ट्राला, विदर्भ लागूनच आहे ते. तर दादांनो तलवार घेऊन लढली आणि इंदोर शहर बसवलं. म्हणजे बघा आमच्या आया तरी किती टॅलेंटेड होत्या. आणि बिचारीचा मृत्यू 1795ला झाला. पहिली क्रांती बुद्धाला जागवलं संतांनी याच महाराष्ट्रात. दुसरी क्रांती तलवारी घेऊन, कशासाठी? अन्न प्रॉपर्टी कमवले की त्यांनी. काय रे, महाराष्ट्रातील लोकांना विचारतो मी, SC ST OBC मायनॉरिटी आणि गरीब मराठ्याच्या लोकांना, हे नाही सुधारणार आहेत. हां, हे सुधारणार नाही आहेत. काही अपेक्षा नका करू. त्यानंतर इंग्रज आले आमच्या देशात धंदा करायला. 1800च्या सुरुवातीला, 1813ला शाळा काढली, 1819ला ती प्रथा बंद केली, आणि 11 एप्रिल 1827चा जन्म राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई, फातिमा शेखनी महिलांसाठी पहिली शाळा काढली 1 जानेवारी 1848ला. त्यानंतर बघा 1856चा जन्म साऊथमध्ये नारायण गुरु. त्यांनी शिवजीचे 40 मंदिर बनवले. काय सांगितलं लोकांना? शूद्र होता. आर्य विदेशी ब्राह्मण आतंकवादी लोकांना मंदिरात येऊ द्यायचं नाही. आणि 26 जून 1874ला आरक्षणचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला. 15 नोव्हेंबर 1875ला मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा, जो ख्रिश्चन होता आणि शिकलेला होता, दादानो 1900मध्ये त्यांना जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि हा झालेला तयार मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा खून 60मध्ये. आणि आज या खोट्या आदिवासीवर हे जे बसलेले टेररिस्ट म्हणतो आज यांना, आज 80पासून आमच्यावर 1950चा अगोदर तुमचं मायबापाचं प्रूव्ह करा म्हणून, व्हॅलिडिटी प्रूव्ह करा म्हणून आज हजारो लाखो करोडो आदिवासीच्या 47 पैकी 33 जातींवर अन्याय अत्याचार करत आहेत. बघा. त्यानंतर 1889ला पेरियार रामास्वामी, ज्यांनी निडलपासून तर मिसाईलपर्यंत साऊथमध्ये, 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म. 1902ला शाहू महाराजांनी सांगितलं की जे शाळेत जाणार नाही लहान मुलं बहुजनांचे त्यांना 1 पैसा फाईन, आणि 85% समाजाला शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं. 1919मध्ये इंग्रजांना माहीत होतं हे जगातले सगळ्यात अन्याय अत्याचारी बलात्कारी खुनी लोक आहेत, यांचं 3% ज्युडिसमध्ये आणलं. आणि 19ला बाबासाहेब विदेशातून शिक्षण घेऊन आलेत. शाहू महाराजांनी मुनिमजीला पाठवलं मुंबईच्या झोपडीत, जा बाबा बघ म्हणे कुठं राहतात. परत आले, स्वतः गेले BMW घेऊन. बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे, मी जनतेचा राजा, रयतेचा राजा. या दादांनो आपण दोघं मिळून समाजाला न्याय देऊ, शूद्र अतिशूद्र लोकांना. आणि त्यांना पेपर काढण्यासाठी मदत केली. शाहू महाराजांनी माणगावला 1920मध्ये परिषद घेतली. दादांनो सांगितलं अखंड भारताला की आजपासून या देशाचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि दादांनो जिवंत असताना कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात पुतळा बनवलेला आहे. आणि एक उदाहरण देतो मी तुम्हाला शाहू महाराजाचं. शाहू महाराजाच्या इथं गंगाराम महार म्हणून होता.
शाहू महाराज दौऱ्यावर द्यायचे, 3-3 BMW. गेले बिचारे, परत आले. अरे गंगाराम दिसत नाही मला. निरोप पाठवला. गंगाराम म्हणतो, महाराज मी सोडून दिलं, मला काहीतरी करायचं आहे, मग दुसरं काहीतरी. आणि दादांनो त्यांना माहीत होतं. 1 महिन्याने बोलवल्यानंतर, काही दिवसानंतर त्यांनी रडून रडून सांगितलं, असं असं केलं, मला मारलं महाराज. म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही गंगाराम, हे पैसे घे, तू महाद्वारला चहाचे दुकान लाव, अजूनही आहे. आणि जेव्हा ते निघायचे बाहेर, गंगाराम 25 चहा ठेव, ए देशपांडे, कुलकर्णी, जोशी, चल प्यार आहे चहा. हे होते शाहू महाराज. आता आज बघा काय परिस्थिती आहे. आणि अशा महान राजाचा मृत्यू कुणी 6 मे म्हणतात, कुणी जून म्हणतात, 1922ला 48व्या वर्षी होतो. 6.5 फुटाचे राजे एका बुक्कीने हेल्या रेड्याला खाली बसवायचे. आणि त्यानंतर बघा यांची कृता. 1857ला या क्षत्रिय राजांनी इंग्रजांचा विरुद्ध बंड केलेला आहे. कारण हे घातक होते, मोगलांनाही घातक होते आणि क्षत्रियाला घातक होते. आणि त्यानंतर दादांनो बघा, या आतंकवादी देशद्रोही आजची इंडिया अलायन्स आणि NDLच्या लोकांनी OBC मधले ज्यांचे श्रीमंत होते त्यांना आपल्या संघामध्ये ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. काळी टोपी, हाफ पॅन्ट, शर्ट आणि काठी. तेली, कुणबी, कलार हे दारूच्या व्यावसायिक आणि सोनार. आणि त्यात माझ्यासुद्धा जातीतले लोक होते. मी उमरेडचं जलम्या नागपूरजवळ 2-4 लोक होते. म्हणजे जवळपास 5,000 मधला एखादी व्यक्ती. आणि यांनी त्यांच्याकडे हे मुनिमजीच्या नावाने त्या जातीतल्या लोकांची 1-2 एकर जमीन राहायचे. आता आपण जसं गरज पडली तर बाबा दे, हे लिहून घ्यायचे. 500-500, 1000-1000 एकर जमीन यांच्याकडे बघा. मग यांचं पाडलं, परत पाणी टाकायचे आणि झाड लावायचे, कारण पर्सेंटेज वाढवायचं आहे. बघा कसं डोकं चालवतात. आणि 189 वर्षानंतर महाराज मेलेत कधी? 1680ला. 1869मध्ये गुलामगिरी शेतकऱ्यांच्या असूड लिहिल्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने रायगडावरून जगातला टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली पुण्यात. तर हा आर्य विदेशी ब्राह्मणाने गणेशोत्सव सुरू केला. आणि शाहू महाराजाचं नॉलेज बघून आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण कोण? बाल गंगाधर टिळक, BP चंद्रलाल क्षत्रिय आणि लाला लजपतराय. कारण हे यांचे गुलाम झालेले लोक. यांचा उपयोग कशासाठी करायचा आहे? आजही महाराष्ट्रामध्ये पैलवानाची अक्कल घुटण्यात म्हणतात. हे गुलाम आहेत त्यांचे. त्यांच्या ऑर्डरशिवाय यांचं पान नाही हलत. आज पण बघा ना, अरे बघा याच महाराष्ट्रात सगळे उदाहरण बघा तुम्ही, काय चाललेलं आहे ते. जो कोणी यांच्या विरोधात जाईल त्याची हत्या करतात. बघा आपल्या डोळ्याने बघा, इतिहास आहे. आणि दादांनो यांनी 1885ला आतंकवादी देशद्रोही बलात्कारी खुनी पार्टी काँग्रेसची स्थापना केली. 1925ला आतंकवादी देशद्रोही हेगडेवार आर्य विदेशी ब्राह्मण गोडवालकर आतंकवादी देशद्रोहीने हिंदू महासभेची स्थापना केली. आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला जनसंघ RSSची स्थापना आतंकवादी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी केलेली आहे. लाल बाल पाल. त्यानंतर बघा आजची इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस RSS बरोबर आहे. कोण आहे RSS? आर्य विदेशी ब्राह्मण, जगातले टेररिस्ट. जनसंघ RSS 80 म्हणजे BJP. कोण आहे? जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण. कोणाच्या डोक्यानं चालतोय? 1925 पर्यंत. म्हणजे 2400 वर्षापर्यंत यांनी कोण शोषण करणार आहेत होय? काय यांनी केलेलं आहे? पाणी टाकणं, आपलं झाड तयार करणं, पाणी टाकणं, झाड तयार करणं. आणि ब्रेन कुणाचं आहे सांगा तुम्ही? डोकं कुणाचं? आज 75 वर्षात सुद्धा कोण डोकं चालवता येत नाही? जेवढे काही अधिकार आहेत कोण बसलेले आहेत? बाबासाहेबांनी पाण्यासाठी, मंदिरसाठी, इंग्रजांनी गरीब लोकांसाठी सायमन कमिशनरला त्याला हाकलून लावले. यांनी 30मध्ये गुलमेज परिषदला बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये बोलवलं.
आणि हा आतंकवादी देशद्रोही पहिला या देशाचा दुश्मन आर्य ब्राह्मण पंडित जवाहरलाल नेहरूला बोलवलं आणि हा वैश्यचा पोरगा 90% दुश्मन याला बोलवलं, हा सुद्धा गेला नाही. आणि बाबासाहेबांनी डिस्कस केलं इंग्रजांशी आणि बाबासाहेबांनी SC/STला आरक्षण आणि सेपरेट इलेक्ट्रोपोल म्हणजे SC/STचे जे मतदारसंघ आहेत विधानसभा लोकसभेचे तिथं तेच व्होटिंग करतील म्हणजे 2 मताचा अधिकार दिला. तर 32मध्ये हा 90%चा दुश्मन वैश्यचा पोरग हा गुजरातच्या रिच घरचा पोरग आहे. यांनी येरोडा जेलमध्ये त्या 2 मताच्या अर्जदारासाठी हंगर स्ट्राईकला बसला आणि बाबासाहेबचे हत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केलं. अरे ही इंग्रजांची मेहरबानी की बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर पेरियार झालेले आहेत. आणि बाबासाहेबला हार मानावी लागली. पुणे करार बघा, रमाईचं निधन झालं 35ला, बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक बनवली आणि 36ला SC/STला आरक्षण दिलं. आणि दादांनो, हा जो हिटलर होता याचा जन्म झालेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये 1889ला. 1905ला पहिलं महायुद्ध सुरू झालं 4 किंवा 5ला. लढता लढता हा गेला जर्मनीमध्ये. याने तिथं लोकांना मूर्ख बनवायला सुरुवात केली. जर्मनी गव्हर्नमेंटने हिला 5 वर्षाची सजा दिली देशद्रोहाची. हा 2 वर्षात सुटला आणि या हिटलरने प्रेसिडेंटला डिजॉल्व केलं, ज्युडिशनल स्वतः बसला आणि याने काय केलं 40-41 दशकमध्ये वर्ल्ड वॉरला चावल लागली होती. आणि इंग्रज म्हटले हमको जा, कारण इंग्रजांचं राज्य पूर्ण जगात होतं, ते व्यापार करायचे. तर 42च्या आंदोलनमध्ये 42मध्ये हे म्हणतात अंग्रेज चले जाओ. आणि दादांनो, जे SC/ST OBC मायनॉरिटी आजचे जे 90% बहुजन समाज आहे, आता कळालं कोण आहेत ते मुसलमान, कोण आहेत ते गरीब. ते तर मोगल होते, क्षत्रिय राजा. दादांनो, 7,22,000 लोकांनी पायात चपला नव्हत्या. लक्षात घ्या रे SC/ST OBC मायनॉरिटी शिकलेल्या लोकांना आणि गरीब मराठ्यांनो, तुम्ही पण OBC आहात, लक्षात ठेवा. 7,22,000 लोकांनी पांढरे टोपीवाले, पायात चपला नाही, फाटले कपडे. अरे गव्हाचं जे दूध काढायचे ना, तो कोंडा असायचा ना, अरे ते खाऊन जगले आहेत आमचे वडील आई. 7,22,000 SC/ST OBC मायनॉरिटी गरीब लोकांनी पायात चपला नाही, जेवण नाही करत होते, फाटले कपडे घालत होते. अडाणी होते बिचारे. जो सडला मांस खातो कावळा आणि कुत्रा, त्याला तरी कळते की हे माझं अन्न नाही, तेवढी सुद्धा बुद्धी नव्हती, पण स्वाभिमानी होते. दादांनो, लक्षात ठेवा, किती वर्ष झालेत आपली आहुती दिलेली आहे पांढऱ्या टोपीवाल्यांनी. आता लढाई 2च आहे, काळी टोपी, पांढरी टोपी. एकीकडे नंगा साधूचं संविधान, एकीकडे शूद्र अतिशूद्र 1000 वर्षानंतर बाबासाहेबांनी दिलेलं जगातला विश्वरत्न पदवीगुण 32 दिलेलं त्या संविधानाची लढाई आहे. आता ते तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. आणि वर्ल्ड वॉर सुरू झाला दादांनो. आणि 30 एप्रिल 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर, हिरोशिमा नागासाकी जापानवर अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब टाकला. दादांनो, वर्ल्ड वॉर स्टॉप झालं. आज 80 वर्ष झालेत. त्या जापान आणि हिरोशिमामध्ये अजूनही हँडिकॅप पोरं आणि दादांनो अन्नसुद्धा पिकत नाही. आणि नंतर यांचं करार झालं. हा वैश्याचं पोरग गांधीजींनी 15 ऑगस्ट 47ला हा आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण काश्मीरी पंडित जवाहरलालला महाराष्ट्राचा हंगामी प्राईम मिनिस्टर नॉमिनेट केलं. आणि 14 ऑगस्ट 47ला हा मोगल पंडितचा अवलाद जिना, याची 2 पोरी वैश्यच इथं दिल्या. याला 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर. कोण आहे दोघे? मोगल पंडित. कोणाच्या अवलाद आहेत ह्या? आणि दादांनो सेपरेट झालं. बाबासाहेबांनी विरोध केला. कोण ऐकतंय बाबासाहेबांना? दुश्मन होते सगळे बाबासाहेबाचे. आणि त्यानंतर बघा, इंग्रजांना हे म्हणतात की आम्हाला एक संविधान लिहायला बॅरिस्टर द्या. इंग्रज म्हटले, अरे तुमच्या देशामध्ये एवढा टॅलेंटेड पर्सन आहे, किती बाबासाहेब हुशार आहेत,
तर बाबासाहेबाला संविधान पीठाचं अध्यक्ष म्हणून घेतलं आणि बाबासाहेबांना जोगेंद्र मंडल अतिशूद्र ते सुद्धा एज्युकेट होते दादा. त्यांनी पश्चिम बंगालचे नमो शूद्र आदिवासी आणि नमो शूद्र म्हणजे मुसलमान ज्यांनी शूद्र अतिशूद्र मुसलमान त्यांनी तलवार काढून बाबासाहेबाला निवडून पाठवलं संविधान पीठामध्ये. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 संविधान बनवलं. दादांनो यांनी पुतळे जाळलेत. बाबासाहेबांनी जगातला रेकॉर्ड आहे, सगळ्यांना एका मताचा अधिकार दिलं. जे कोणी 21 वर्षाचे झाले आहेत, स्त्री असो को पुरुष. हे काय म्हणतात ओ बाबासाहेब, अरे जे कुत्रे सडले मांस खातात, सडला कावळा, ते लोकांना तुम्ही मतदान देऊन काय कळते काय त्यांना? हां, अरे त्यांना काय कळते? अरे 8वी पासवाल्यांना द्या, ग्रॅज्युएटवाल्यांना द्या, इन्कम टॅक्सवाल्यांना द्या. ते म्हटले बिलकुल नाही. नाही दादांनो बघा, स्वातंत्र्यता मिळवून दिली 1663ला. छत्रपती शिवाजी महाराज जगातला टॅलेंटेड राजा. काय म्हटले होते डच आणि मोगल लोकांना? खबरदार, माझ्या शूद्र अतिशूद्र घरात जरी बंद केले ना तरबाल्याने चिडू करून. मग बाबासाहेब म्हणाले, जय शिवाजी, जय भवानी, माझी जवला. समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शिक्षण देऊन. बंधुत्व निर्माण केलं आरक्षणचे जनक शाहू महाराजांनी. आणि न्याय दिला बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार. कशाला दिला? हजारो वर्षापासून शिक्षण नाही. अरे तुम्हाला बुद्धीला जर तुम्ही तर्कशुद्ध बुद्धी म्हटला बुद्ध, तर तर्कशुद्ध बुद्धीने विचारच जर करणार नाही तर तुम्ही उन्नती करू शकता का? त्यानंतर पोट भरायला नोकरी आणि स्वाभिमानाने जगायला. आणि बाबासाहेबांनी म्हटलं 100% लोकांनी टॅक्स भरायचं. आम्ही दादांनो SC ST OBC मायनॉरिटीचे आज 90% का 85% लोक मेहनत करतो, बाजारातनं सामान घेतो, त्याच्यावर गव्हर्नमेंटने सर्व्हिस टॅक्स त्यावर हा देश चालतो. हा आमचा 90%च्या 85% बहुजनांचा देश आहे. हा यांचा देश नाही आहे, हे बाहेरनं आलेल्यांचं. आज मोबाईल आलेला आहे बघा, त्या काळात काय परिस्थितीत. आणि त्यानंतर यांची कुर्ता बघा. बाबासाहेबांनी संविधान बनवलं म्हणून हिंदू मुस्लिम दंगा करायचो त्यांना. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, इंडिया अलायन्स, NDA अलायन्स. आतंकवादी पार्टीचा मेंबर नाथुराम गोडसे हा पुण्यात राहत होता. याचं सुनता केलं आणि याने 30 जानेवारी 1948ला सकाळी हा वैश्य गांधीजीची गोळी मारून हत्या केली. आणि काय म्हणतो गांधीजी? हे राम, म्हणजे पुष्पशृंग. कारण हे गुलाम आहेत, क्षत्रिय गुलाम आणि वैश्य गुलाम. यांना पैसा पाहिजे. झालं. आणि 26 आणि काय झालं, सुनता केलं दंगा करायला. पण तिथं काकासाहेब गाडगीळ होते, त्यांनी ओळखून घेतलं दिल्लीमध्ये. आणि 26 जानेवारी 1950 पासून आमचा इथं लोकशाहीला सुरुवात झाली संविधानाप्रमाणे. बघा आता गांधीचा 48ला गेलं, संविधान नंतर तयार झालं. तर स्वातंत्र्याच्या दिवशी कमीत कमी ज्यांनी या देशाला संविधान दिलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, कमीत कमी त्यांचं एक फोटो तर ठेवायला पाहिजे किंवा संविधानामध्ये माहिती द्यायला पाहिजे. म्हणजे इतकी आजची परिस्थिती भयानक आहे दादांनो. आणि बघा लोकशाहीला सुरुवात झाली. काय डेफिनेशन आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि टॅक्स कोण भरतंय? आम्ही 90%. मेहनत कोण करतंय? आम्ही 90%. कुठून? हे हाकतात ना त्या संडासापासून उचलून. तर जेवढे हमालीचं काम आहेत सगळे, मी सुद्धा काय केलं, गुलामगिरी केलेली आहे. मी इंजिनियर होतो. आणि त्यानंतर बघा लोकांनी लोकांना उन्नतीसाठी केलं ना. आम्ही 90% टॅक्स भरतो आणि मेहनत सुद्धा करू शिकलो तरी यांचे गुलाम आहोत आम्ही.
आणि दादांनो मला सांगा, कॉर्पोरेट सेक्टरला कोण बसलेत? कोणाच्या डोक्याने चालतोय हा देश? जेव्हापासून मनुस्मृती झाली 1500 वर्ष ना 1100 वर्षापासून, तर मला सांगा 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी याच महाराष्ट्रात 3 क्रांत्या झाल्यात. खरं आहे का खोटं आहे? तेव्हा बाबासाहेबांनी एकमताचं कोण बसलेत? जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शिकलेले पाहिजेत. जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण सुप्रीम कोर्टचे जज 100%. आज सुद्धा किती पर्सेंट आहेत ते बघा, कोण बसले आहेत? आतंकवादी देशद्रोही हायकोर्टचे जज कोण बसलेत? स्टेटचे पोलीस ऑफिसर कोण झालेत? SDO कोण झालेत? ज्युडिशनमध्ये तेच बसलेत. आणि प्रेसवाले कोण आहेत सांगा? झालं 50 मध्ये सुरुवात झाली लोकशाहीला. टॅक्स कोणाचा? 90%चा. मेहनत करणारे कोण? 90%. बघा मजा बघा. रोड पासून तर यांचं हाकतात ते उचलण्यापासून आम्ही करतोय. कधीपासून? जेव्हापासून मनुस्मृती झालेली आहे. 100 वर्ष काढून घ्या, 24 वर्ष. आणि यांचा धंदा काय? जमिनीत पाणी टाकणं, झाड तयार करणं. बरोबर आहे? आमच्या आयाबींवर बलात्कार करणं, क्षत्रिय राजाच्या घरात तेच, वैश्याच्या घरात तेच, काळी टोपीवाले झाले RSS झाला तेच तिथं. बरोबर आहे का? त्यानंतर यांची कुर्ता बघा. आणि आमची बुद्धी कुठं होती? सडला मांस खाणारा कावळा आणि कुत्रा याचा खालची. खरं आहे का खोटं आहे? या देशातले 90% SC ST OBC माइंड लोकांना ओळखा. खरं आहे की खोटं आहे? चॅलेंज आहे माझं. त्यानंतर बघा कुर्ता बघा यांची. पहिला चीफ जस्टिस गुजरातचा कन्हैया होता दादांना, शेड्यूल कास्टचा. हा मोगलला पंडित चावला अहमदी साऊथमध्ये हायकोर्टचा चीफ होता. याला आणायचं होतं म्हणून हा चीफ जस्टिस कन्हैयाचा मृत्यू 51 मध्ये अटॅक होऊन मेलेला आहे. त्यानंतर 340 कलम बाबासाहेब ओबीसीला दिलं. बघा धुरंधर पश्चिम महाराष्ट्रातले ह्या तिन्ही क्रांत्या कोल्हापूर आणि नाशिकमध्ये झाल्या. केशवराव जेदे ज्योतिराव फुलेंसोबत होते, संविधान पीठात होते. कर्मवीर भाऊराव पाटील मरून जाईल, शिवाजीचं नाव चेंज नाही करणार. आणि 11 वर्षापर्यंत पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. बघा किती गुलाम होते हे क्षत्रिय राजाच्या औलादी, किती गुलाम होते लक्षात ठेवा. त्यानंतर यशवंतराव चव्हाण 42च्या आंदोलनामध्ये त्यांच्या बायकोनं काठी लागली दादांना, बिचाराला मुलं नाही झाले. त्यानंतर ओबीसीचे सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचे LLB होते. पंजाबराव देशमुख डॉक्टर विदर्भातले. त्यानंतर गाडगे महाराज शिकलेले नव्हते, एवढी मोठी क्रांती केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कित्येक तरी SC ST OBCचे जे शिकलेले लोक होते, स्वाभिमानी होते दादांनो, आणि पांढरे टोपीवाले लोकांनी. मग यांनी कालेरकर आयोगाला बसवलं 340 कलमसाठी. त्यांनी रिपोर्ट दिला दादांनो, हे पश्चिम महाराष्ट्रातले हे जे आहेत ना क्षत्रिय लोकांनी बाबासाहेबांचा पुतळा जाळला. दादांनो, आमचे विदर्भातले पंजाबराव देशमुख जेव्हा संविधान बनवत होते तेव्हा गेलेत बाबासाहेबांकडे. म्हटले तेली कुणबी लोकांना बाबासाहेब काहीतरी द्या. म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही बसा, मी येतो फिरून. दादा ते रडत होते. काय म्हटले? एवढं तुमच्यावर अन्याय अत्याचार केलं, तुम्हाला पाणी भरण्यासुद्धा आम्ही दिलं नाही. डॉक्टर साहेब महान आहात तुम्ही, महान. आणि एवढं दिल्यानंतर त्यांनी पुतळे जाळले. आणि दादा त्यानंतर हिंदू कोड बिल आणलं बाबासाहेबांनी. आमच्या आया बहिणींना हे मानतच नाही ना, हे सांड आलेले आहेत. हे आमच्या आजी बायांना मानतात का? बघा ना, बदलापूर सारखे एखादी बाई निघते का? हे जे बसले आहेत हे राजे महाराजे आहे का काही? यांना गुलाम झालेले आहेत, गुलाम. आणि डिझाईन केलं बाबासाहेबांनी 51 मध्ये. आणि इतके क्रूर हे आम्ही आदिवासी 7 लोकांना यांनी 51 मध्ये हिंदू शब्द लावला. 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला सगळ्यात टॅलेंटेड विश्वरत्न. अरे 183 याच्यावर देशामध्ये बाबासाहेबाला मानतात. आणि बघा त्या देशात काय झालं. काय बघता तुम्ही? आहे किती वर्ष झाले आहेत? 50.
75 वर्ष बघा काय दशा आहे. त्यानंतर 52ला पहिला इलेक्शन झालं. बाबासाहेब मुंबईहून उभे राहिलेत. हा काजोलकर 4 वर्ग नापास, त्याच्याकडे म्हशी आणि शेती होत्या. हा उभा केला याला, नेहरूने सपोर्ट दिले याला, बाबासाहेब रिपब्लिकन पक्षाकडनं. दादांनो, बाबासाहेब 74,000 काही मतात निवडून आले होते. हा आतंकवादी देशद्रोही बीजेपीचा अध्यक्ष आर्य विदेशी बाब नड्डाने पार्लमेंटमध्ये सांगितलं बघा काढून, आणि याला 14,000 मताने डिक्लेअर केलं, पडले म्हणून. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या विश्वरत्नसोबत एवढी बैमानी केली या लोकांनी, तर तुम्ही कुठल्या झाडाचे पत्ते आहे, कुठं मिळालं स्वातंत्र्य. आणि बघा, खासदारकीचं झालं आमदारकीचं. कोण राज करतायत दादा सांगा, कोण? काळे टोपीवाले आणि हे निजामेचा अवलादी कोल्हापूरपासून त्याच्यापासून. आणि डोकं कुणाचं चालतं आहे? आर्य विदेशी ब्राह्मणांच ना. तर काय डेफिनेशन आहे? खादी, बरोबर आहे. जो चड्डी नाही घालणार, जो बलात्कारी खुनी जगातला टेररिस्ट, तो झालेला आहे डिस्ट्रिक्टचा खासदार आणि कॉर्पोरेटचा मेंबर. जो तहसीलचा गुंडा मवाली, चड्डी नाही घालणार, बलात्कारी खुनी, तो झालेला आमदार आणि नगर परिषदचा मेंबर. आणि सायंकाळी झाली, दारू प्याले, खेड्यात गेले की आज सुद्धा आणि त्या गरिबाची पोरगी उचलून बलात्कार खून कापून फेकतात. आणि प्रचार काय करतात? हे संविधान तर रावने बनवलेलं आहे. अरे बाबासाहेब एजंट होते इंग्रजांचे. अरे बाबासाहेबांनी बामणावर किती अन्याय अत्याचार केले दादांनो. अरे काही लिमिट बिमिट आहे का? कारण आमची बुद्धी कुठं होती? सडला मांस खाणारा कावळा आणि कुत्रा होती का? हां, त्यानंतर अरे ॲडव्होकेट आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकरने इथं 500 करोड खाल्ले अकोल्यामध्ये. हे आदिवासीसाठी आदिवासी संशोधन केंद्र काढून हा वामन मेश्राम बॉम्बसेपचा 13 जातीची आदिवासी महासंघ काढलं आणि भारतातल्या पूर्ण आदिवासी 7% जमीन सगळं घेऊन पूर्ण रिझर्वेशनचं सत्यानाश करणारा हा आदिवासींचा वामन मेश्राम. मुसलमान आतंकवादी हे. अरे हे देशद्रोही लोक आहेत, हे लोक नीच आहेत. बाबासाहेब समाज हा प्रचार लाखो करोडो लोकांच्या कत्ला केल्या आहेत ना. आजची पोझिशन बघा काय आहे ते. 54ला पाडलं भंडाऱ्यावरून आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी नागपूरमध्ये बुद्ध धर्माची. आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. हा आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण आणि हे जे आतंकवादी देशद्रोही इंडिया अलायन्स आणि इंडिया अलायन्सचे MP MLA लोकांनी मिळून हा पंडित जवाहरलाल नेहरूची रखेल सविता कबीर याच्या मावशीची पोरगी. बघा याच्या आजोबाच्या बायोग्राफी. गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू, काय धंदे होते यांचे. याने 6 डिसेंबरला सविता कबीरने बाबासाहेबांची हत्या केली आहे 56ला. हे डॉक्टर विलास खरासने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. झालं. आणि एवढे क्रूर. बाबासाहेबाचा एक मुलगा होता दादा यशवंत 1912चा, बिचाराला मॅट्रिक होऊ दिला नाही. आणि एवढे क्रूर बाबासाहेबाची डेड बॉडी दिल्लीवरून मुंबईला पाठवली. आणि बाबासाहेबाच्या मुलाने, बाबासाहेब मेल्यानंतर 66मध्ये त्यांनी वर्गणी काढून चैत्यभूमी बनवलेलं आहे. म्हणजे किती बाबासाहेबांच्या विषयी यांच्या मनात क्रूर होतं. इतिहास आहे, सत्य घटना सांगतोय, ज्याला चॅलेंज करायचं. आणि हे महाराष्ट्र साहित्य संघ, हे मराठा, हे कोकाटे बनबरे साहित्य संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा करणारे कोकाटे, बनबरे, रणजित, हा पुरुषोत्तम खेडेकर इंजिनियर, बायको आमदार, जिजाऊ शिवाजी महाराज. तुम्ही दुश्मन आहात त्याचे. अरे आता तरी बोला ना. तोंडात काय बोर्ड टाकलाय का तुमचं? अरे मोबाईल आलाय ना, बघा ना काय चाललंय महाराष्ट्रात. काय प्रवीण गायकवाड लई टट करत होतास. 10 सप्टेंबरला माझी पत्रकार परिषद कॅन्सल केलास पुणे पत्रकार संघातली. काही फरक पडत नाही. अरे तुमचेच हाल होणार आहेत, आमचं काही नाही होणार. हमने सेहदी का दूध पिया है, हमारा अकेल भाई का पिया है. बाळासाहेब आंबेडकर ऑर्डर दिलाय, करू नेपाल, काही फरक नाही पडत.
हम भी भीमा कोरेगांव वाले की कौम है, 1 जनवरी 1818 को डरने वाले में से नहीं है, और सफेद टोपी वाले की औलाद है। हमारे पूर्वजों ने अगर बलिदान किया है, हमको कोई उसमें गम नहीं है, हमने तो शेरनी का दूध पिया है. बघा दादा, आणि त्या यशवंतने बिचाराने बाबासाहेब मेल्यानंतर अख्ख्या जगामध्ये फिरला बिचारा नान मटेरियल 66 मध्ये चंदा काढून दीक्षा चैत्यभूमी बनवलेली आहे. आणि 1% बी खोटं असेल तर चॅलेंज करा. आणि इतके क्रूर, कारण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी होते गरीब मराठा, यांना गधे घोडे पाहिजे होते. बघा, हा निजामाचा अंदरमध्ये हैदराबादमध्ये मराठवाडा, डोकं बघा यांचं. 48चा LLB झालेला वाशिम जवळचा उमरखेडचा, तेली कुणबीचा संघात जाणारा 1948चा LLB शंकरराव चव्हाण, शेती वाडी सगळं, आणि यांच्या घरात तेच पाणी टाकून झाड लावणारे ते हे गोरगरिबाची जमिनी लुटायचे. अरे, त्यांच्या रक्तातल्या लोकांशी बोलणं म्हणजे ते शूद्र समजायचे. आणि याला शंकरराव चव्हाण याचा पोरगा अशोक चव्हाण आदर्श घोटाला, दिल्ली मुंबईमध्ये डिफेन्सचे ऑफिसर, मी पण तिथंच काम केलंय, आदर्श घोटाला करून सगळ्यांच्या यांच्या तिथं फ्लॅट, यांचं ड्रायव्हरचं फ्लॅट. आणि हा बाप पोरांचा गुरु तो साई महाराज बेंगलोरचा बलात्कारिक होणे घुंगरेल बालवाला, जो अटल बिहारीच्या जमान्यात 96ला हागत होता तिथून 100 ग्रामची चेन तोंडातून, आणि अटल बिहारी 96 मध्ये दगडाला दूध पाजत होता गणपतीला. आज पूर्ण त्यातलं मराठवाड्याची हालत बघा. 1 लाख जवान पुरी गायब आहेत. माणसाला कापतायत बीट बटपणीमध्ये, डोळे काढतायत, तुकाराम मुंडेचं मासाचा खून करून तर घुमतायत. आणि त्याच मराठवाड्याची मुंडे नावाची डॉक्टर पोरगी फलटणला, राजे महाराजे शिक्षण सम्राट पोलीस सगळ्यांनी बलात्कार केला. तिने स्वतः हाताने लिहिलेलं आहे, नो इन्क्वायरी, ही दशा केलेली आहे. त्यानंतर बघा 1 मे 1960ला विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया. 7% लोक फार खतरनाक आहेत. बघा यांचं डोकं कसं सुपीक डोकं चालतं दादा. आम्ही आदिवासी बस्तर म्हणजे सगळे एमपीतलेच आहोत. यांनी बस्तरमध्ये आमचे पुरुष महिला छोटे पोरं मुलींना पहाडावरून फेकलं, आणि त्या भीतीपायी पळत आम्ही चंद्रपूर ते गोंदिया, तिकडनं MP लागलेला, इकडनं गोंदियानंतर MP. आणि आम्ही नागपुरात राहणारे जे 33 जातींवर आज 50 वर्षापासून अन्याय अत्याचार करतायत व्हॅलिडच्या नावाने. मी हलवा समाजाचा आहे. माझ्या बाजूला कोण राहतात? मुसलमान गरीब, जे बिचारे हातमाग विणत होते, आणि अनुसूचित जातीचे लोक ते सुद्धा हातमाग विणत होते पोट भरायला. आणि तेली कुणबी कलार आणि गरीब सोनार इतके स्वाभिमानी आहेत लोकांनो, की जर मजुरी नाही मिळाली 1 ग्लास पाणी पिऊन झोपत होते, कुणाच्या समोर हात नव्हते पोचवत. आणि विदर्भ हा भारतातला सगळ्यात नॅचरल गिफ्ट आहे. गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत काळा सोना. जेवढे पॉवर स्टेशन पूर्ण महाराष्ट्रात नाही तेवढे विदर्भात. जेवढे ऑर्डन्स फॅक्टरी आहे, कारण हा फॉरेस्ट एरिया आहे, तुम्हाला प्रोडक्शन करायला फॉरेस्टची गरज आहे, तेवढ्या ऑर्डन्स फॅक्टरी. आणि हरामखोरे आर्य विदेशी ब्राह्मण बघा किती क्रूर आहेत. यांनी कोलमाईनचं ऑफिस आणि डिफेन्स फॅक्टरीचं ऑफिस कलकत्त्यात नेलं, आणि तिथले आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण भटजी, मुखर्जी, चटर्जी हे ऑफिसर म्हणून. आणि आम्ही पोल्युशनमध्ये आमच्यावर गुंडेशाही. आणि दादांनो, नागपूर विदर्भ हा सेंटर प्लेस. आतंकवादी देशद्रोही इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्सचा MP MLA लोकांना टेररिस्ट ट्रेनिंग देण्यासाठी यांनी 1960 मध्ये आतंकवादीचं ऑफिस नागपूरला ओपन केलं आहे, आणि 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही. त्यानंतर बघा यांची कृता. भारतातल्या आदिवासीच्या 7% लोकांचा छोट्या मुलीवर बायावर बलात्कार खून करून काढण्यासाठी आणि त्यांचं जंगल जमीन लुटण्यासाठी बघा किती सुपीक डोकं आहे. कुठं होतं रे आम्ही 60 मध्ये 62 मध्ये? पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. बघा किती दूरदृष्टी आहे यांची. कुठं मिळालं होतं स्वातंत्र्य दादांनो? जरा विचार करा. बघा सुपीक डोकं याचं. पुण्यात आदिवासी संशोधन केंद्र. 1-2 जाती गडचिरोली, चंद्रपूर, भद्रावती साईडचे आदिवासींचे, 1-2
मराठवाड्यातली, 1-2 पश्चिम महाराष्ट्र, 1-2 सोलापूर साईड, 1-2 खानदेश साईड जळगाव, आणि 2-3 गुजरात आणि मुंबई बाउंड्री नंदुरबार म्हणजे पडावी. आणि त्यानंतर आंबेगावमध्ये राहणारा पुणे डिस्ट्रिक्टमध्ये मधुकर पिचड. हे 31च्या जनगणनामध्ये आमच्या 47 जाती होत्या दादांनो. 13 आमदार आणि 2 खासदार पॉप्युलेशन प्रमाणे. आणि बघा दादांनो, डोकं बघा किती सुपीक आहेत. या लोकांची काही चूक नाही. आणि आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचड बघा किती बायका झाला, आत्ता 1 वर्ष झालं मेला. त्याचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, 39चा जन्म, फक्त 22 वर्षाचा. त्याला म्हटलं तू डायरेक्टर हो, आदिवासी संशोधन केंद्र, संशोधन करायचं आमचं बघा. आणि दादांनो, हे डायरेक्टरच्या खाली जे आहे सगळ्यांना या 14 जातीच्या लोकांना भरलं. आणि हे 14 जातीचे 13 आमदार म्हणतात तुम्ही आश्रमशाळा घ्या, शाळा उघडा, करा मास्तरीणबाईला हे करा, पैसे तर आमचेच आहेत. आणि दादांनो, अशा प्रकारे त्यांना म्हणतात त्या 14 जातीच्या लोकांना तुमच्या आईजवळनं ब्रह्मा झोपलेलं होतं, गुलामच आहेत. आणि एवढे निजामेचं शिकलेले आहेत, आज 21व्या सदीमध्ये डोळ्यात दिसत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनुस्मृतीने, भारतामध्ये, अरे हा महाराष्ट्र चालवत आहे, हा एवढा श्रीमंत आहे ह्या पुण्याई संतांची. अरे खोटं आहे का हे मी बोलता येते? अरे बोला ना रे. मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य संघ, हां, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, विदर्भ साहित्य संघ, अरे डॉक्टर, इंजिनियर काही आहे का तुम्हाला? खोटं आहे का हे? मोबाईल आल्याने जगात अत्याचार आहे का? अरे एवढा श्रीमंत आहे बघा ना, आज मनुस्मृती आहे ना, डोळ्यात दिसते आहे ना. कधी उळगल तुमचे डोळे? या गरीब मराठ्यांनो, अरे संविधानाला मानणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय फुकट नाही मिळालं तुम्हाला. कपडे तुमच्या घरात आहे पण त्याच्यावर बघा काय किती अत्याचार. अरे जगात नाही तेवढा नाही तर महाराष्ट्रात होत आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण आदिवासींना गुलाम करण्यासाठी हा कतलखाना, मी याचं नाव ठेवलं आदिवासी कतलखाना. आणि 64ला हा मरण पावला. आतंकवादी देश, जो जगातला टेररिस्ट, भारताचा दुश्मन, आर्य विदेशी ब्राह्मण. सांगा, मी विचारतो आज बुद्धिवादी लोकांना, 2021मध्ये हे सेंटरशिवाय होते का? हे कोणी केलेलं आहे प्लॅनिंगने? हां, अरे कोणी केलेलं आहे? कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य तुम्हाला? हां. आणि 64मध्ये हा शरद पवार पॉलिटिक्समध्ये आलेला आहे, 85मध्ये. आज 85 वर्षाचा आहे. तर मला सांगा, 64, 36 आणि 25, 61, तर 23-24 वर्षात 1-2 वर्ष मागे पुढे. खरं आहे का खोटं आहे दादांना? आता कुर्ता बघा यांची. आता मी डिटेलमध्ये सांगणार नाही कारण वेळ खूप जातो, कारण महाराष्ट्रात लोकांना हा पूर्ण इतिहास माहीत आहे. आणि आताही बोलायला शिका. आताही सांगतो मी, अजूनही बोलायला शिका. काही करायचं नाही, बोला आणि लोकांना सांगा आणि जन आंदोलन करू. आपला एकटा भाऊ आहे बाळासाहेब आंबेडकर, कफन मानलं त्यांनी. आज 74 वर्षाचं वय आहे. एवढे नॉलेजेबल आहेत. अरे काही विचार करा, खरं आहे का? एवढंच विचार करा. तुमच्या घरामध्ये ज्या पोरी आहेत, नातिनी आहेत, सुना आहेत, तुमचे नातू आहेत, अरे सगळं संपलेलं आहे. बघा डोळ्यांनी काय चाललं या महाराष्ट्रामध्ये. काही करायची गरज नाही, बोलायला शिका. बोला. तुम्ही शिकलेले आहेत सगळे. यांनी मानसिक गुलाम केलेला आहे भारतातल्या सगळ्या काही जेवढे अखिल भारतीय साहित्य संघापासून सगळ्यांनाच. आहे का जगात कुठं अन्य अत्याचार? आणि 64 नंतर बघा यांची कुर्ता. त्यानंतर गुलजारनंदा हंगामी, नंतर झाले लालबहादूर शास्त्री. त्याला ताशकंदला लिहून त्यांची मरण पावलेत, अजूनपर्यंत रिपोर्ट नाही. त्यानंतर गुलजारनंदा हंगामी. त्या गुलजारनंदा हंगामी प्राईम मिनिस्टरच्या त्याच्या मालकाने सामान फेकून दिलं, भाडं नाही भरलं. बँक ऑफ बडोदाने त्याला कर्ज दिलं, सेटलमेंट केलं. 66मध्ये इंदिरा गांधी झाली. बस आमची आई पोलादी. जे तिने गव्हर्नमेंटचं ऑफिस, अंडरटेकिंग 14 प्रायव्हेट बँक नॅशनलाइज केलं. आणि त्यानंतर 67मध्ये नॉर्थचे लोक
विश्वरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आमच्या आया बहिणी भाऊ सगळे जेलमध्ये गेले. आमच्या बहिणीचं डिलिव्हरी झालं. आणि बघा मानवतावादी इंदिरा गांधी, तिने विश्वरत्न 4 हिरोज या महाराष्ट्रातले बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, आरक्षणचे जनक शाहू महाराजचा पुतळा, त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि जगातला टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा संविधान संसद समोर बसवला. यांचा 2024मध्ये 400 सीटा येणार होत्या, काढून फेकलेला आहे दादा. आणि हे संविधान बाबासाहेबांनी म्हटलं, मग शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि ज्या समाजात बाबासाहेबांनी दीक्षाभूमी नागपूरची ती सुद्धा विकून टाकली ना, आमच्या आया बहिणीने वाचवले दादा ते. म्हणजे मनुष्य किती स्वार्थी झाले. आणि त्यानंतर बघा इंदिरा गांधींनी जे काही केलं 84पर्यंत, आणि त्यानंतर नॉर्थचे शूद्र अतिशूद्र लोक आणि इंदिरा गांधींनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे, मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ लांब होतो, महाराष्ट्रातील लोकांना तुम्हाला माहीत आहे. बघा इंदिरा गांधींनी 75ला इमर्जन्सी लावली, 25 जून 75ला. का लावली इमर्जन्सी? यांनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघ RSS या लोकांनी पेरियार मरण पावल्यानंतर 73मध्ये सेंटर लेवलला स्ट्राईक केलं इंदिरा गांधीला तंग करण्यासाठी. आणि नॉर्थचे लोक बघा टॅलेंटेड सगळे शूद्र अतिशूद्र, एक एक नाव सांगतो मी. त्यानंतर बघा कर्पूरी ठाकूर, लल्लन सिंग यादव नॉर्थचे पेरियार गोळीने मारलं. चरणसिंग चंद्रशेखर, त्यानंतर शरद यादव, रामविलास पासवान, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव आणि कांशीरामजी. खूप लोक होते त्या काळात, टॅलेंटेड, शिकलेले, अजिबात भ्यायचे नाही. आणि इंदिरा गांधीला यांनी स्ट्राईक केलं सेंटर लेवलला. ललित नारायण रेल्वे मिनिस्टर बॉम्ब सोडून उडून दिलं बघ. आणि 25 जून 1975ला इमर्जन्सी लावली. आणि जे इमर्जन्सी लावली हा समाजवादी कोण, जयप्रकाश नारायण. हे समाजवादीचे फार हे नागासारखे ना जहरीले आहेत समाजवादी. जेलमध्ये टाकलं अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, हा पाकिस्तानी टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केला अडवाणी. आणि बाळासाहेब देवरस हा RSS आतंकवादी संघटनेचा अध्यक्ष, यांनी इंदिराजीच्या पाया पडल्या, माफी मागितली. आणि लालकृष्ण अडवाणींनी इंदिराजी राजनाथच्या गेस्टमध्ये रायबरेली निवडून तिला इनव्हॅलिड केलं. आणि नंतर पश्चाताप झाला, इंदिरा गांधी जिंकलं. 76ला या शूद्र लोकांनी, अतिशूद्र लोकांनी जे नाव सांगितलं नॉर्थनी, यांनी इंदिरा गांधीला शिकवलं आणि धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद ॲड केला. 77ला जनता दल, जनता पार्टीची गव्हर्नमेंट. जनता पार्टी म्हणजे RSS जनसंघ. बाबू जगजीवनरामनी इमर्जन्सीच्या विरुद्ध काँग्रेस सोडली. आणि 77ला नॅशनल हेराल्डने त्याच्या पोराला बदनाम केलं. आणि 77ला नंतर झाला हा इंदिराजीचा दुश्मन आर्य विदेशी ब्राह्मण मोरारजी देसाई. आणि हे सगळे लोक झालेत. यांनी म्हटलं मंडल साहेब, डॉक्टर मंडलला की 52% OBCसाठी मंडल कमिशनचा रिपोर्ट द्या. बस झालं. एवढं हे बदमाश प्रेस मीडिया SC ST साठी मंडल कमिशन. अरे गरीब SC ST OBC जाडलं त्यावेळेस काय होतं रे आपल्याकडे दादांनो. पाय चपला तरी होती का, माझी 59चा जन्म आहे. हां, जाडलं आणि लोकाला. आणि एवढा देशामध्ये आग लावणं, आता जसं झालं ना हे बिल पास केलं आहे युनिव्हर्सिटी ग्रँड UGCचं, त्याच्यापेक्षा जास्त. आणि प्रेस मीडियाने एवढा तमाशा केला, नंगा नाच केला दादांनो. आणि नंतर त्याचा सपोर्ट वापस घेतलं कोणी, जनसंघ RSSने. मग झाले चरण सिंग. आणि 78मध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकशाही आघाडी बनवणारा हा शरद पवार, मराठा, स्वतःला क्षत्रिय समजणारा उच्च, यांनी चीफ मिनिस्टर झाला. आणि जनसंघ RSS नितीन गडकरी यांनी मिळून पुरोगामी लोकशाही आघाडी बनवली.
बघा दादांनो, वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली, काँग्रेसची गव्हर्नमेंट, आणि 80मध्ये परत इंदिरा गांधी निवडून आली, आणि 80मध्ये आमच्या देशामध्ये टी व्ही आलेला आहे. 80मध्ये जनसंघ RSSचा ऐवजी यांनी BJP केली आणि दिवा गेल्यानं फुल आला. आणि 81मध्ये आमची जनगणना झाली, कारण हे होते ना 51, 61, 71, 81मध्ये, तर STचे होते 1,10,00,000. आता आम्ही जे 33 जाती आहोत यांना म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी, यांचं 40%, आम्ही 33 जाती 60%. आता 1,10,00,000 टोटल मिळून बरं का, बघा मजा बघा, म्हणजे कुणावर अन्याय अत्याचार करण्याची लिमिट बघा, कारण आम्ही शिकलो नव्हतो. 1,10,00,000चे 14 जातीचे 13 आमदारचे 26 आमदार, बघा मजा. 2 खासदाराचे 4 खासदार, म्हणजे एकेका घरामध्ये 2 आमदार आहेच, कुठं मिनिस्टर. आणि दादांनो, आम्हाला म्हणतात हे 14 जातीचे लोक, यांची काही चूक नाही आहे, कारण यांना मिनिस्टर आमदारपासून सगळंच मिळत आहे ना. तुम्ही खोटे आदिवासी, तुमच्या मायाजवळ डुकर आणि कुत्रा झोपला होता. हा वामन मेश्राम 14 जातीची संघटना काढली, अखिल भारतीय आदिवासी, पूर्ण भारतातला आदिवासीचा सत्यानाश करणारा हा वामन मेश्राम. आणि 78 पासून हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, कोकाटे, बनबरे, खेडेकर यांच्यासोबत स्टेजवर 48 वर्षापासून काम करतोय. हे सत्ताधारी स्वतःला क्षत्रिय समजणारे सांगा. आणि यांनी 6,000 करोडचा घपला केला आणि सगळ्या लोकांवर यांच्या आदिवासीचा बायांचं विनयभंग करण्याचं आरोप आहे. बघा कसं डोकं चालतंय. किती वर्ष झाले दादांनो. आज बघा आमचा वाकचूक भाऊ 30 अवॉर्ड दिलं जगाने, इंजिनियर आहे, एवढं मोठं रिसर्च केलं. आमच्या आयाबिनीला बलात्कार खून कापतात, तर आम्ही मरायलाच तयार झालो 7%. का खोटा आहे का आरोप याच महाराष्ट्रात. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य गरीब आहेत. हां, मी आज विचारतो, जे बसल्या सुप्रीम कोर्टपासून सगळ्यांना विचारतो, पोलीस कमिशनर याच महाराष्ट्रातले, जगाच्या पाठीवर असा अन्याय अत्याचार कुठं आहे का. आणि ब्राह्मण, क्षत्रिय गरीब आहेत. OBCची जनगणना केली का. हां, SC STला 50चा अगोदर, आणि EWS आरक्षण हे लिगल आहे का इलिगल आहे. हां, म्हणजे अन्याय अत्याचार करण्याची काही लिमिट आहे का. का रे गरीब मराठ्यांनो, तुम्ही का मरायला पैदा झालेत का. जरांगे पाटील काही डोकं उघडते का. हां, अरे मी देतो फुकट शिक्षण बाळासाहेबासोबत, एवढा अभ्यास आहे माझं, काही काळजी नका करू. अरे आटा डोळे उघडा दादांनो, बघा ना काय चाललंय महाराष्ट्रात. हां, अरे एवढ्या मोठ्या हायकोर्टच्या जजची हत्या करतात, पोलीस कमिशनर हेमंत करकरे. का खोटा इतिहास आहे का या महाराष्ट्राचा. हां, अरे कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत लोकांना, तर तुम की झाड की पत्ती हो. अरे आमदार खासदार लोकांनो, राजे महाराजा, शिक्षण सम्राट, डीम युनिव्हर्सिटीचे सम्राट, शुगर फॅक्टरीचे सम्राट, फॅक्टरीचे सम्राट, कॉर्पोरेट बँकचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, आणि पॉलिटिकलचे सम्राट, काँग्रेस, राष्ट्रवादी, हां, सगळ्यांनी बघा दादांनो, अरे या कोणाचे नाही झाले आहेत हे दादांनो, याच महाराष्ट्रात आहे. 10 स्टेटला पालू शकतो. सांगा खरं आहे का खोटं आहे. अरे इंदिरा गांधीची सुद्धा हत्या केली रे दादांनो. 84मध्ये मंडल कमिशनसाठी सगळं चाललेलं आहे. कोणी आणले EVM मशीन. इंदिराजीची हत्या झाल्यानंतर दादांनो, इंदिराजी मंडल कमिशन कशी हत्या केली त्याची. शीख भावांची हजारो लाखो लोकांचा नरसंहार करणारे कोण आहेत. मंडल कमिशन करणार होती ती, म्हणून बघा रामाचं मंदिर उघडून कोण आहे तिथं मूर्ती ठेवून हजारो लाखो लोकांचा कत्ल करणारे कोण आहे. EVMचा प्रस्ताव आणणारे 85मध्ये आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी आर्य. हा काँग्रेसचा मनू सिंघवी, आर्य बम्मन, हा प्रकाश कारत आर्यब्रह्म कमिशनचा. सांगा कोण आहेत. आणि त्या राजीव गांधींनी म्हटलं 89मध्ये 1 रुपया टॅक्स येतो, 10 पैसे खर्च करा, 90 पैसे खातात. 89ला PP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं.
त्याचा सपोर्ट वापस घेतला चंद्रशेखर दादांना. आणि हा कपिल सिब्बल अर्जुन सिंग साहेबाला काढून सगळ्या आर्य विदेशी बामणांना युनिव्हर्सिटीमध्ये बदलाय. UCGमध्ये बघा दादांनो, 45 ग्रँटेड युनिव्हर्सिटीमध्ये 1 SC 1 OBC आणि 5 1 SC 1 ST OBC. काय दशा आहे तुमची? अरे हे सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे. असं पृथ्वीवर अन्यथा कुठं आहे का ब्रह्मा? हां, त्यानंतर बघा दादांनो, हां, VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन केलं, चंद्रशेखर, हां, आणि हा नमुद्रीपाद भोकण्या एवढा मोठा डोळा लावणारा कपिल सिब्बल आणि प्रणब मुखर्जींनी PMLचं बिल आणलं. आणि पास्कोच्या बिलमध्ये हा भोकण्या नमुद्रीपाद म्हणतो की आमदार खासदाराला साधू असतात. बघा, बलात्कारी खुनी लोकांना साधू म्हणणार आहे. 91चं इलेक्शन चाललं होतं दादांनो. तमिळच्या नावाने पेरियारला बदनाम करण्यासाठी राजीव गांधीला बॉम्बस्फोटने उडवून टाकलं. कोण होय हा नरसिंगराव? हा जेव्हा उमरेड राम टाकून निवडून आला, जे 1 महिना गेले दादांनो, कुठं इमर्जन्सी त्यांना 20-20 हजार रुपये दिला. आणि नंतर प्राईम मिनिस्टर झाला हा. आणि बघा, पूर्ण भारताला गुलाम करून ठेवलं. गेट करार केलं, जल जंगल जमीन, अंडरटेकिंगच्या ऑफिस, शेती आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसना प्रायव्हेट केलं ना, गुलामगिरी आणली. 92मध्ये क्रिमिनल लावलं आतंकवादी काँग्रेसने OBCच्या लोकांना. 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडून हजारो लाखो करोडो लोकांचा कत्ल केला. कारण क्रिमिनल लावलं. एकटा लढला लालू प्रसाद यादव, वकील सुद्धा नाही मिळतील. 93ला शिबू सोरेनला जेलमध्ये टाकलं, कारण आम्ही आदिवासी आहोत मेजॉरिटी. नोव्हेंबर 94मध्ये याच महाराष्ट्रात शिवसेना BJPची गव्हर्नन्स यांनी सेशन चाललं होतं नागपूरला. 114 गोंड गावावर लोकांना उमड्या बकऱ्यासारखं कापून काढलं, मारलं अक्षरशः चेगरून एका दिवसात. 114. 94मध्ये आतंकवादी काँग्रेस RSSचा हा नरसिंगराव, हा आंध्रातला होय ब्राह्मण, हा झालेला आहे बी रामटेकमध्ये पैलवान झालेला RSSच्या. याच्या एक पोरगं BJPच्या EVMमध्ये होतं. आणि 94ला याने आनंद मारसाठी टेररिस्ट लोकांसाठी एक प्लेन भरून हत्यार आणलं काश्मीरमध्ये. 96ला कांशीरामजींनी एका मताने पाडली अटल बिहारची गव्हर्नमेंट. हे कांशीरामजी होते, नारा लावलं होतं, तिला तलवार तराजू मारो सालों को जूते 485 भाग हमारा आहे. अतिशूद्र 1934चा जन्म, पुण्यामध्ये R&Dमध्ये नोकरीला होते. त्यांनी पुस्तक वाचलं होतं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान की अंमलबजावणी अधिकार है आपको न्याय नहीं मिलेगा. बिचारा सायकलने फिरला, कधी बँक अकाउंट नाही, मेलेल्या माणसाचे कपडे घातले, नारा लावलं तिलक तलवार तराजू मारो सालों के जूते 4. दादांनो, आज कांशीरामची तेच कांशीराम गुलाम समाज पण नारा लावते, हाथी चलेगा बम्मन क्षत्रिय पुंगी बजाया नंगा साधू जी लाओ जी हिंदू राष्ट्र हम आपके साथ है. अरे डूब मरो पाणी में. एका मतानं पाडली. आणि दुसरे महान आमच्या नागपुरातले दादांनो, हा महम्मद देशमुख साहेब, डॉक्टर, शूद्र तेली कुणबी समाजाचे. 1969ला जिवंतपणे मयत काढली आतंकवादी देशद्रोही RSS आतंकवादी संघटनेच्या लोकांनी. मामासाहेब, डॉक्टर साहेब, बंद करा, जा तिकडे बलात्कारी लोकांना प्रकाशन उदय नाही. 10 लाख पुस्तक विकली दादांनो. आणि मरतपर्यंत राहिले कांशीरामजी सोबत. आणि दादांनो आत्ता मरण पावले. असे एक खंदे होते. अरे मराठा साहित्य संघ, कोकाटे, बनबरे, वामन मेश्राम, सुधारणा, जा 1 मीटर घेऊन. मी, माझी बहीण आणि माझा भाऊ सूर्यकांत सगळ्यांना म्हणतो, जो कोणी बलात्कारी खुनी आहे, छोट्या पोरींवर, महिलांवर 1 मीटरची दोरी आणायची. पहिले जातीवंत लोकांना उपयोग करू याचं, नाही तर ब्रह्म आणून दाखवा. यांच्या अँटिनाला फासा टाकायचं, 10 झटके मारायचे. सांगा 100 वर्ष पुढे जा आम्ही काय होतं. हे पाणी टाकणार आणि झाड लावणार, लहान लहान पोरी पाहिजे त्यांना. अरे डूब मरा भडव्यांनो तुम्ही. अरे तुम्ही जनावरसुद्धा म्हणण्याचं लायकीचे नाही आहे. हे कोणतं पॉलिटिक्स आहे का रे? महाराष्ट्रातील लोकांना कधी तुमचे डोळे उघडतील? कोण आहे ते लोक सत्य पिपासू? यांना माहिती आहे अधिकार आहे. नंगा नाच चाललाय या महाराष्ट्रात. असे कसे स्वार्थी निघाले तुम्ही?
याच महाराष्ट्रात झाले ना. कुठं झाले? शूद्र जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, नामदेव महाराज, हा कुठं झालेले आहेत? अतिशय आहुती दिली. आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आई अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकर. आणि यांनी जर आहुती नसती दिली, आज तुमच्या घरच्या पोरीबाळीवर कपडे असते का? कधी तुमचे डोळे उघडतील? या सगळ्यांनी विसरा सगळं कोण काय होतं काय नाही. मी करतो महाराष्ट्राला, बाळासाहेब ज्या दिवशी सगळ्यांना फुकट शिक्षण, सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून दाखवतो मी. एवढं माझा अभ्यास आहे. अमेरिकेत सुद्धा फिरून आलेला आहे. काय चाललंय? एवढं झाल्यानंतर तुमचे डोळे उघडत नाही. अरे कसला स्वाभिमान तुमचा? आम्ही का प्रॉपर्टी घेऊन आलो आहे का? प्रॉपर्टी घेऊन जाणार आहोत? यांनी किती प्रॉपर्टी कमवलेल्या आहेत हे आमच्या? हा खोटा इतिहास आहे का? सगळे गुलाम होऊन बसले आहेत. अखिल भारतीय साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, सगळे. अरे कमीत कमी एक पदाचा अधिकार. आणि त्यानंतर बघा दादा, 96ला अटल बिहारी वाजपेयी 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली. इंद्रकुमार गुजराल आणि 98ला EVMने निवडून आलं अटल बिहारी वाजपेयी. मी कितीतरी व्हिडिओ सांगतो. अरे ऑक्टोबर 13ला जेव्हा म्हणतोय सुप्रीम कोर्ट हा टेररिस्ट अडवाणी, दुसरा आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी सुब्रमण्यम स्वामी, हा लक्ष्मण नरसिंहरावचा पोरग आर्य, आणि वामन मेश्राम सुप्रीम कोर्टला गेला. काय म्हटलं सुप्रीम कोर्ट ऑक्टोबर 13ला? इट इज नॉट फेअर फेअर व्होटिंग मशीन. आणि सांगा झालं 98% फ्रॉड. आणि आज EVMने घेते. म्हणजे सुप्रीम कोर्टचे सुद्धा ऐकत नाही हे. आणि स्टेट गव्हर्नमेंटनी कायदा केला आहे, अंगणवाडी टीचरला ठेवतात. आणि काय कायदा केला आहे? कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणी इन्व्हॉल्व हो, त्यांच्या विरुद्ध काही कारवाई केली जाणार नाही. आता कशाला इलेक्शन घेता तुम्ही? सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतो इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन, हा म्हणजे कशाला इलेक्शन घेता तुम्ही? म्हणजे गुंडाई एवढी आहे का? ज्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी क्रांती झाली आहे दादांनो. अरे उघडा ना डोळे. अरे कोणासाठी? नाही तर तुमच्या घरात जे पोरी आहेत, अरे सगळं फ्रॉड इलेक्शन होत आहे पूर्ण 30 वर्षापासून. आणि आज दशा बघा, या महाराष्ट्रातले 85 करोड लोक 5 किलोनी जगत आहेत. कोण लोक आहेत? हे डेव्हलपमेंट आहे? अरे डूब मरा राजकारत्यांनो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सगळे पॉलिटिक्सच्या पार्ट्यातला आमदार खासदार लोकांनो, ज्युडिशनरी, महाराष्ट्रातली पोलीस कमिशनर, SDO, सगळ्यांनी. आणि हे राजे झालेले आहेत. 85 करोड 5 किलोनी. हा 13 करोड पोरं आमच्या देशाचे 2 टाईपचे पुरुष तिकडे फिरत आहेत. आणि 60 करोड लोक जिथं नंगा साधू हाकतात मुक्तात चरस गांजानी. हा नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, हा शाह मानव, हे संविधानाच्या नावाने बोंबे मारणारे, हा त्याच्यानंतर जे नशिबाने झालेले हे गुलाम, महाराष्ट्र साहित्य संघ, मराठी साहित्य संघ, हा त्याच्यानंतर जे नोकरी करणारे, धंदा करणारे, नशिबाने झालेले लोक. आणि त्यानंतर 131 खासदार SC STचे, OBCचे खासदार, आमदार, जिथं नंगा साधू हाकतात फुटतात तिथं जातात गूचं पाणी प्यायला. आहे का एवढा अन्याय अत्याचार? म्हणजे जो कुत्रा आणि सडला मांस खान का त्याला सुद्धा कळते माती आहे. अरे बघा ना महाराष्ट्रातले अन्याय अत्याचार बघा. मी सांगतोय 79 पासून तर 91 पर्यंत आंबेडकर विद्यापीठासाठी औरंगाबाद विद्यापीठ 100पेक्षा जास्त लोकांना कापून काढलं. 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडून क्रिमिनल लावलं. हजारो लाखो करोड लोकांचा कत्ल केला. तो कांड केला नोव्हेंबर 94ला. BJP शिवसेनाची गव्हर्नमेंट 96ला. घाटकोपरमध्ये 10 लोकांना गोळीने मारलं. जुलै 97ला मनोहर कदमला सोडून दिलं. खैलराजी कांड, काँग्रेस राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट. भूतमागे फॅमिली, पोरगी आई, पोरग भोकणाला त्या पोरींना आईचं गुप्तांगूमध्ये टाकून. हा गुंडा नाना पडोले तेली कुणबीचा आतंकवादी देशद्रोही. BJPचा खासदार, काँग्रेसचा उपाध्यक्ष. त्यानंतर 26 नोव्हेंबर 11ला आमचे नागपूरचे बिचारे हेमंत करकरे साहेब सगळं पकडलं होतं टेररिस्ट लोकांना. साध्वी आणि त्या कर्नल पुरोहितला ठाण्याच्या नाट्यगृह परिषद सांगितलं सगळं आहे माझ्याकडे. बिचाऱ्याला कुत्र्यासारखा इंट काढून मारून टाकलं. हा शिवाजीचा अवलाद, हा कदम, खैलरांजी कांड त्याच्यात कुठात.
आणि आमचे कमिशनर साहेब मुश्रीफ साहेबाकडे सगळं रेकॉर्ड आहे. सांगा ही काय डेमोक्रेसी आहे? हां. त्यानंतर 13मध्ये दिवसा ढवळे नरेंद्र दाभोळकरला मारलं, पानसरेला मारलं. 14मध्ये लोकनेता गोपीनाथ मुंडे ज्याने ओबीसीसाठी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला, छोट्याचं ॲक्सिडेंट मारून टाकलं, ड्रायव्हरलाही मारलं. आणि त्यानंतर गुजरात कांडमधला जज लोयाला नागपूरला नेऊन मांडलं. आमचे भाऊ निरंजन टकले पक्ष केसापासून नो इक्वाली. अरे काही लोकशाही आहे का जगाच्या पाठीवर? कधी तुमचे डोळे उघडतील? अरे का पैसा घेऊन काय डोक्यात घेऊन काय रे काय रे सत्यशोधकाचा अय पैसा घेऊन अरे उतरा ना, अशी तर मरणार आहे तुम्ही. बघा ना कोणाला सोडलं यांनी. पण हेही लक्षात ठेवा, कितीही त्रावा, आता जग आहे आमच्यासोबत. त्यानंतर बघा याच महाराष्ट्रात बदलापूर आपटे शाळा, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार खून करून कापतात, त्याचे पाठ विकतात. तो आपटे स्वीकृत मेंबर बदलापूरचा नगर परिषदचा. फलटणला आमची पोरगी मुंडे नावाची डॉक्टर, राजे महाराजे ऑफिसर सगळ्यांनी बलात्कार खून करून तिने स्वतः हाताने नो इन्क्वायरी. आणि महाराष्ट्रातले आर्य विदेशी ब्राह्मण डॉक्टर लोक बघा. कलकत्त्याची एक पोरगी सुसाईड करते, त्याचा निषेध करतात. आणि दादांनो 19मध्ये बघा 371 ठिकाणी फ्रॉड झाला होता. 20मध्ये कोरोना कोणी आणलं? मुसलमानाने. बस ट्रेन बंद करून लाखो करोडो लोकांचा मेलेत बिचारे रस्त्यावर, सगळे बहुजनांचे लोक. त्यानंतर जे गव्हर्नमेंट होती 20मध्ये ताली थाली वाजवा, अरे मरा रे डॉक्टर लोक, तुमची काय गरज आहे? बिमारीचा ताली थाली वाजवते. 5,000चं इंजेक्शन 1 लाखाला. तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा. आणि 19मध्ये दादांनो यांनी 3 बिलं आणली. बघा किती कूर लोक आहेत. शेतीचं बिल, लेबर बिल आणि शिक्षणाचं बिल. 800 लोक मेले शेतकरी बिचारे कुत्र्या बकऱ्यासारखं. कोणी गेलं नाही. सगळ्यात बदमाशी काँग्रेसचा हा राहुल गांधी तोंडाने म्हणतो MP मध्ये फ्रॉड, राजस्थानमध्ये फ्रॉड, हरियाणात फ्रॉड, महाराष्ट्रात फ्रॉड. बघा सगळे हे पिपासू लोक एकाने आडसून. त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी 60 करोड ही दशा. त्यानंतर बीड परभणीला. सांगा दादांनो अशी हे लोकशाही आहे का? आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे दादांनो. तुमचं SIR करून तुम्हाला हे करणार आणि हे 4 पार्ट्या मिळून जनसुरक्षा कायदा. आणि बघा महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कार्पोरेटरचे राजे, पॉलिटिक्सचे राजे. कोण आहेत? काँग्रेस. कोण आहे? राष्ट्रवादी. कोण आहे? तो गुंडा 11वी नापास. कोण आहे? हिंदू मुस्लिम करण कोण आहे? आणि कुर्ता बघा 19च्या इलेक्शनमध्ये लोकांचं माइंड डायवर्ट करण्याला ललित प्रभात हा अमित शाह जो म्हणतो SIR करून मैं लंका से लाएगा, पाकिस्तान से लाएगा, बांगलादेश, याच्या अंडरमध्ये ललित प्रभात 19मध्ये याने आमच्या 40 पोरांना स्फोट करून उडवलं. आणि जो आमचे मलिक साहेब होते 5 वेळचे राज्यपाल, ज्यांच्याकडे 2 रूमचं घर, 4 जोडी कपडे, 2 पेन, 5 वेळचे राज्यपाल मिळेल, त्याला रिस्पेक्ट नाही दिलं. आणि देवेंद्र सरदारला पकडलं होतं, सोडून दिलं. एप्रिल 25मध्ये याच महाराष्ट्रातल्या 26 लोकांना पहलगाममध्ये कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं 26 लोकांना. आणि आतंकवादी देशद्रोही इंडिया अलायन्स आणि इंडियन अलायन्सचे लोक जगायला सांगायला जातात पाकिस्तान टेररिस्ट आहे. म्हणजे बघा किती खूप लोक आहेत, किती हपापलेलं आहे सत्तेसाठी. कारण बाबासाहेबांनी संविधान दिलं तेव्हा सांगितलं होतं एकमताचा अधिकार आणि 90% आम्ही भरतो. दादांनो सगळं तुमचं संपलेलं आहे. यासाठी 2च पार्ट्या आहेत महाराष्ट्रात, वंचित बहुजन आघाडी आणि दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी. स्लोगन आहे का, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. आणि पूर्ण
भारत देशात आणि महाराष्ट्रामध्ये EVMनी 30 वर्षापासून फ्रॉड व्होटिंगच्या विरोधामध्ये सर्व संविधानवादी 90% SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनी मिळून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरजीच्या नेतृत्वामध्ये EVM आणि जनसुरक्षा कायदा आणलेला आहे महाराष्ट्रात. त्या विरोधात संविधानवादी लोकांनी जन आंदोलन करून भारतातील आणि महाराष्ट्रातील कुठल्याही धर्माची कुठल्याही जातीची मुली, सून, आई आणि मुला यांच्या स्वाभिमानासाठी वेळ आली ना तर बलिदान करू भीमा कोरेगावहून किंवा रस्त्यावरून मारा गोळ्या आम्हाला. आजादी की तीस लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि माझे भागीदारी मोर्चाच्या लोकांनो, प्राचासाहेब भानुप्रसाद बल्लाज मलिक, बहुजन पैगाम चार्ज गौतम, माझे वडील बंधू BJ कोळशे पाटील आणि माझे वडील बंधू बाळासाहेब आंबेडकर, जगाने आम्हाला वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी हजारो वर्षापासून एज्युकेशन नाही म्हणून खरबुर रुपये दिले. यांच्या NGO असोसिएशनने 90च्या दशकमध्ये साक्षरता अभियान अंगठा घेतलं. खोटा रिपोर्ट पाठवून खरबुर रुपये यांनी लुटले. आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि ह्युमॅनिटी कंप्लेंट करायची. आता भ्यायचं काही काम नाही. हे कधी सुधारणार नाही आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा करू म्हणून मी सांगितलं. आणि माझी बहीण मुर्मूजी आणि सुप्रीम कोर्टमध्ये बसलेले आहेत, सगळ्यांना सांगतो मी, जो कोणी बलात्कारी आहे तुम्ही 100 वर्ष सोडा ना, काय केलं यांनी? आमच्या आयाबीनं बलात्कार करणे हा यांचा व्यवसाय होऊन गेलेला आहे. आजही तोच व्यवसाय आहे. आणि जो कोणी यांच्या विरुद्ध त्याची हत्या करते, बघा ना, आहे का जगात कुठं रेकॉर्ड आहे असं? अशी व्यवस्था आहे कुठं? अरे काय करणार तुम्ही एवढी स्वार्थी होऊन? अरे काय पैसा घेऊन जाणार आहेत का? पैसा घेऊन चला दादांनो, सगळ्यांनी मिळून EVMच्या विरोधात जन आंदोलन करा. SIR करून सगळे बसलेले आहेत गिधाड. आहे का जगात कुठं? म्हणजे हे स्वतःला असे समजतात की आम्ही करू ते तुम्ही मान्य करायचं, नाही तर तुमची हत्या करायची. याच महाराष्ट्र बघा, आहे का जगात असं? चला दादांनो, आजादी की तीस लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. आणि माझे यूट्यूब चॅनल आहे आजादी की तिसरे चंद्रकांत सारकर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं तर करा, नाही तर सोडून द्या. चला दादांनो.